Yes, good morning, Purva. Good morning, Sai. Yes, Purva. आज आपला सिक्सचा क्लास आहे, तर आपण काय सिक्सचे रिव्हिजन क्लास आहे ना. सो आपण कुठला लेसन स्टार्ट केला होता? एक वीक नंतरच क्लास आहे. सो पूर्व आपण कुठला लेसन स्टार्ट केलाय रिव्हिजनसाठी? प्लीज टाइप इट. वर्क अँड एनर्जी. ओके, व्हेरी गुड. तर वर्क अँड एनर्जी आपण स्टार्ट केला होता. तर आपण त्याला अगोदर 5 मिनिट रिव्हिजन करूयात आणि मग पुढचा टॉपिक स्टार्ट करूया. साई प्रेझेंट आहे ना? साई, can you hear me? ओके, साई नाही आला अजून. ठीक आहे पूर्व, तोपर्यंत आपण रिव्हिजनला स्टार्ट करूयात. साई आल्या मी परत रिवाइज करेन. काय काय बघितलं होतं आपण वर्क आणि एनर्जी मध्ये? वर्कचं युनिट काय सांग बरं? व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क? साऊंड इज नॉट कमिंग. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क? गुड मॉर्निंग साई. साई, कॅन यू हिअर मी? ओके, पूर्वाला नाही आवाज येत का? पूर्वा, साईला येतोय. रिफ्रेश कर बघ एकदा. बघ, बघा दोघे पण. आपण लास्ट क्लासमध्ये, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण वर्क आणि एनर्जी स्टार्ट केला होता लेसन. तर मी एक क्वेश्चन विचारलाय साई की व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क? वर्कचं युनिट काय आहे? प्लीज टाइप इट. व्हॉट 5 मिनिट? 5 मिनिट काय साई? नोटबुक ओपन करतोय का तू? असू देत, जर नसेल सांगता येत तर ठीक आहे. युनिट ऑफ वर्क इज जूल, हे सांगितलं होतं लास्ट क्लासमध्ये. मग आता एनर्जीचं युनिट काय? वर्कचं जर जूल असेल तर व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? बुक ओपन करून मला आन्सर नको सांगू साई. तुला येत असेल तर येस म्हण, नसेल तर यायला हवंय ना. लास्ट क्लासमध्ये आपण रिव्हिजन केली होती याची. पूर्वा, व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? युनिट ऑफ एनर्जी इज ऑल्सो जूल. हे पण बघितलं होतं आपण लास्ट क्लासमध्ये. फोर्स, डिस्प्लेसमेंट हे पण स्टडी केलं होतं. तर आज आपण अगोदर त्याला रिवाइज करूयात, कारण तुम्हाला काही आन्सर पण सांगता येत नाही. सो त्याला अगोदर रिवाइज करूयात आणि देन स्टार्ट करू नेक्स्ट टॉपिक. सी, वर्क अँड एनर्जी हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं होतं. वर्क अँड एनर्जी.
तर तुम्हाला इथे ते पिक्चर दिसतात, हे पण ऑलरेडी आपण स्टडी केलं होतं की ती गर्ल काय करते, तो जो बॉय दिसतोय तो टायर घेऊन चाललाय, म्हणजे तो काय करतोय, इथे प्रेस केलंय, इथे कुठल्या ऍक्टिव्हिटीज होतात हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आणि वर्क म्हणजे काय, म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे पण स्टडी केलेलं आहे. डिस्प्लेसमेंटला नव्हतं इतकं डिटेलमध्ये स्टडी केलं, तर आपण अगोदर डिस्प्लेसमेंट बघूया, किंवा मी एखाद्या एक्झाम्पलचे तुम्हाला वर्क काय आहे ते एक्सप्लेन करते. सी, तुम्हाला इथे एक पिक्चर दिसतंय जी की गर्ल आहे, तो बॉक्स ओढतीये. तर मी वर्क म्हणजे काय सांगितलं होतं, when an object is displaced by applying a force on it. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्या ऑब्जेक्टची काय होते, डिस्प्लेसमेंट होते. डिस्प्लेसमेंट मीन्स मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं विस्थापन, म्हणजे एका ऑब्जेक्टवर, एका पोझिशनवरून तो ऑब्जेक्ट दुसऱ्या पोझिशन पर्यंत मूव्ह करणं, किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअली एक डिस्टन्सच आहे, बट शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, त्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. तर वर्क काय होतं, जेव्हा कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स ऍक्ट करतोय, तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होती, त्याला म्हटलं जातं वर्क. आता इथे तुम्हाला ते पिक्चर दिसतंय त्या गर्लचं. सी, मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करते तेच एक्झाम्पल. सपोज ही गर्ल आहे, आता ही काय करते, इथे एक बॉक्स येतो, तो ए पोझिशनवर बॉक्स आहे, हा तो जो दिसतोय ना बॉक्स, तो ए पोझिशनवर आहे, आणि ती त्या बॉक्सला आता तिच्याकडे ओढते, म्हणजे पुल करते, म्हणजे तिथे फोर्स ऍक्ट करते, फोर्स अप्लाय होतो तिथं. मग आता फोर्स अप्लाय झाल्यामुळे तो, हा जो बॉक्स आहे तो काय करेल, मूव्ह करत, तो त्याची पोझिशन चेंज करेल. म्हणजे सपोज तो बॉक्स आता इथे आलाय बी पोझिशन, तर एवढी काय झाली त्याच्यामध्ये ए टू बी झाली आहे तिथे डिस्प्लेसमेंट. ए टू बी डिस्प्लेसमेंट झाली आहे. पूर्वा, कॅन यू हिअर मी? ए टू बी जी आहे ती आहे डिस्प्लेसमेंट, त्याला आपण म्हणूया डी. आणि इथे तुम्ही काय केलंय, इथे फोर्स अप्लाय केलाय एफ. सो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे तिथे काय झालंय, तुमचं वर्क झालंय. सो वर्क साठी तुमच्या कुठल्या दोन नेसेसरी कंडिशन आहेत, पहिली म्हणजे फोर्स अँड सेकंड मीन्स डिस्प्लेसमेंट. जिथे बघा, जिथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट होती, तिथे तुमचं वर्क होत आहे. सो दिस इज अ वर्क. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये. when an object is displaced by applying a force. फोर्स अप्लाय केल्यामुळे जेव्हा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो म्हणजे काय, तो त्याची पोझिशन चेंज करतो. इथून तो त्याने पोझिशन कुठे चेंज केली, आता बॉक्स सपोज इथे आलाय आणि ही जी गर्ल आहे ती अजून थोडी पुढे गेली, म्हणजे तिथे पोझिशन, त्याने त्याची पोझिशन चेंज केली, बॉक्सची पोझिशन चेंज झाली फोर्स अप्लाय केल्यामुळे, म्हणजे तिथे डिस्प्लेसमेंट झाली. सो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दोन थिंग झाल्या, दोन फॅक्टर झाले फिजिकल क्वांटिटी, सो तिथे वर्क पण होत आहे. मग फोर्स अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट झाली. मग या वर्कचा आपण फॉर्म्युला बघितला होता. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क? प्लीज टाइप इट. व्हॉट इज अ फॉर्म्युला फॉर वर्क? लास्ट क्लासमध्ये सांगितलंय ना, प्रिव्हियस क्लासमध्ये ही फॉर्म्युला काय आहे वर्कचा. वर्क आपण कशाने डिनोट करतो, डब्ल्यू. फोर्स कशाने डिनोट करतो, एफ. साई तुम्हाला आता आन्सर देतोय, कशाचं युनिट न्यूटन आहे साई, सांग बरं. तुम्हाला जे आन्सर दिलंय न्यूटन, व्हॉट इज न्यूटन युनिट कशाचं आहे? वर्क, जूल, एनर्जी, डिस्प्लेसमेंट, फोर्स. ओके, व्हेरी गुड. फोर्स युनिट आहे
न्यूटन. पण मी क्वेश्चन काय विचारला होता, जूल किंवा एनर्जीचा. ठीक आहे, जूल आणि एनर्जीचं तर बघितलं आपण, सॉरी एनर्जी आणि वर्कचं युनिट न्यूटन आहे, सॉरी जूल आहे, वर्क आणि एनर्जी डब्ल्यू आणि ई, एनर्जी ई ने डिनोट करतो, डब्ल्यू वर्क डब्ल्यू ने युनिट डिनोट करतो, की ज्यांचं दोघांचं युनिट जूल आहे आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आता डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे मी काय सांगितलं, शॉर्टेज डिस्टन्स, छोटा डिस्टन्स किंवा शॉर्टेज डिस्टन्स. हो, फोर्सचं न्यूटन आहे, वर्कचं आणि एनर्जीचं जूल आहे. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्सचं सांगा अगोदर, डिस्टन्सचं काय युनिट येतं? डिस्प्लेसमेंट होती म्हणजे मी सपोज इथे तुम्हाला एक बॉक्स आहे आणि तो फोर्स, ओके व्हेरी गुड, मीटर, सेंटीमीटर, येस मीटर, सेंटीमीटर, जर बिगेस्ट डिस्टन्स घेतला तर किलोमीटर, हे काय झाले, युनिट झाले त्याचे. तर आपण काय बघतोय, वर्कचा फॉर्म्युला. सी, वर्क इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे तो डेफिनेशन मध्येच आपण बघितलं होतं, when a force is applied the body is displaced. जेव्हा आपण बॉडीवर किंवा ऑब्जेक्टवर काय करतो, फोर्स ऍक्ट करतो किंवा फोर्स अप्लाय करतो, या केसमध्ये तुम्ही पाहताय वर्क मध्ये जर फोर्स अप्लाय केला तर तिथे ती बॉडी काय करते, डिस्प्लेस करते, म्हणजे मूव्ह करते, डिस्प्लेसमेंट होती तिथे, म्हणजे तिथे वर्क होते. म्हणजे डब्ल्यू इक्वल्स टू, फॉर्म्युला काय मिळतो तुम्हाला, वर्क इज इक्वल्स टू फोर्स, फोर्सला मी फक्त एफ ने डिनोट करते, इनटू डिस्प्लेसमेंट, डी लिहिते मी किंवा एस लिहू शकता. डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू डी, हा फॉर्म्युला आहे तुमचा वर्कचा. म्हणजे तुम्हाला जर सपोज फोर्स दिलाय आणि डिस्प्लेसमेंट दिली आणि तुम्हाला सांगितलंय की वर्क काढा, म्हणजे एक न्यूमेरिकल क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करायचा म्हटलं तर तुम्हाला हे काढता आलं पाहिजे, फाइंड आउट करता आलं पाहिजे की तिथे किती वर्क होत आहे. जर न्यूटन फोर्स पण दिलेला असेल आणि डिस्प्लेसमेंट पण दिलेली असेल तर तुम्हाला वर्क फाइंड करता आलं पाहिजे. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर वर्क. आता युनिट पण आपण बघितलंय, याचं युनिट काय येतं, जूल. का जूल येतं, बिकॉज न्यूटन, फोर्सचं युनिट तुम्हाला माहिती आहे न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर, न्यूटन इंटू मीटरला आपण जूल म्हणतो. सो युनिट ऑफ वर्क इज जूल. हे पण आपण प्रिव्हियस क्लासमध्ये स्टडी केलं होतं. आता नेक्स्ट टॉपिक एनर्जी. एनर्जी स्टडी करायचं आहे आपल्याला. किलोमीटर, मीटर, येस. साई, कॅन यू हिअर मी? पूर्वा, पूर्वा, कॅन यू हिअर मी? ओके, तर नेक्स्ट टॉपिक आपण स्टडी करूयात एनर्जी. सी, आता इथे तुम्हाला दिसतंय ऍक्टिव्हिटी करायला सांगितली तुम्हाला, ती स्ट्रिंग घेऊन ती जी गर्ल्स इथे करते, तिने जो बॉक्स पकडलाय तो घेऊन जायचा आहे. हे तुम्ही बुक मधून रीड करू शकता की डिस्टन्स 10 मीटर दिलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट तुमची सपोज 10 मीटर, म्हणजे याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह केले. सी, मी जसं आता सांगितलं, सपोज तुम्हाला फोर्स किती आहे तो दिलाय आणि डिस्प्लेसमेंट किती किंवा शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स किती दिले हे जर दिलं तर तुम्हाला वर्क फाइंड करता आलं पाहिजे. जर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात, तुमच्यासाठी मी होमवर्कसाठी अजून काही क्वेश्चन देईल ग्रुपवर, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता फॉर्म्युला काय होता आपला, डब्ल्यू इक्वल्स टू, येस येस,
सी, सपोज एक केस मध्ये इथे दिलाय, हा एम्प्टी बॉक्स आहे आणि तो ती गर्ल घेऊन झाली, म्हणजे तिला काय करावं लागेल त्या केसमध्ये, कमी फोर्स ती करणार आहे. पुल द बॉक्स फ्रॉम डिस्टन्स ऑफ 10 मीटर आणि एम्प्टी बॉक्स आहे, हा बॉक्स काय आहे, एम्प्टी बॉक्स आहे आणि तो तुम्ही 10 मीटर पर्यंत घेऊन जाणार, म्हणजे तिथं काय करणार आहे, तुमचं वर्क पण काय असेल, कमी असणार आहे. म्हणजे फोर्स जर दिलाय सपोज 2 न्यूटन 3 न्यूटन व्हॉट एव्हर, आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण दिली आहे 10 मीटर, सपोज 10 मीटर, देन तुम्हाला काढायचं की तिथे वर्क किती, आणि तिथे फर्स्ट कंडिशन काय आहे तुमची, एम्प्टी बॉक्स असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला वर्क काय असेल, म्हणजे फोर्स कमी लागेल, म्हणजे तिथे वर्क पण काय असेल, कमी असेल, कारण W equals to F into S. हे काय दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. W is डायरेक्टली प्रपोर्शनल टू F. म्हणजे जर तुम्ही जास्ती फोर्स अप्लाय केला, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे या साइनचा मिनिंग काय होतो, सी, या साइनचा मिनिंग काय होतो, जर एक क्वांटिटी वाढली इकडची, सपोज वन क्वांटिटी इज इनक्रीज अँड अनदर क्वांटिटी इज ऑल्सो इनक्रीज, सपोज F जर इनक्रीज झाला, F ची व्हॅल्यू जर वाढली तर W पण काय होईल, वाढेल, म्हणजे इकडे पण काय होईल, W पण इनक्रीज होईल, किंवा जी काय क्वांटिटी असेल ते इनक्रीज होईल. सपोज F किंवा जी च्या साईडला जी क्वांटिटी असेल ती कमी झाली आहे, इफ वन क्वांटिटी इज डिक्रीज अँड अनदर क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीज, दिस इज द मिनिंग ऑफ डायरेक्टली प्रपोर्शनल साइन. हे आहे डायरेक्टली प्रपोर्शनल साइन. म्हणजे जर W वाढला तर F पण वाढणार आहे, W कमी झाला तर F पण कमी होणार आहे, किंवा वाईस वर्सा, W कमी झाला तर F कमी झाला तर वर्क पण काय होईल, कमी होईल. हे आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचं मिनिंग. आणि आता सपोज इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला नाही घेते मी, नवीन फॉर्म्युला लिहिते, P is equals to F by A. हा एक फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला P म्हणजे काय, F म्हणजे काय, A म्हणजे काय, सपोज हे माहित नसेल तर मी सांगते, P म्हणजे प्रेशर, F म्हणजे फोर्स आणि A म्हणजे एरिया. नसेल माहित तर आपण जेव्हा फोर्स, त्यामध्ये सांगते मी परत काय फॉर्म्युला येईल तो, फोर्सचा जो लेसन आहे आपला त्यामध्ये. व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी, काय युनिट एनर्जीचं तू सांग मला, जे मी रिवाइज केलंय. वर्कचं युनिट काय अगोदर, फोर्स, आणि फोर्सचं युनिट काय सांगितलं मग, F इज इक्वल्स टू फोर्स, करेक्ट. फोर्सचं युनिट तू सांगितलं ना आता, काय होतं साई, साई, व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, परत सांग एकदा, न्यूटन, ओके. अँड व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी अँड जूल, एनर्जी आणि जूलचं युनिट, एनर्जी आणि वर्कचं युनिट काय, व्हॉट इज अ युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी, जूल. साई, मी पहिलं सांगितलं होतं क्लास सुरू झाला, येस, जूल. वर्कचं युनिट काय, जूल. मग एनर्जीचं पण युनिट काय होतं, हे प्रिव्हियस क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं की वर्कचं युनिट जूल आहे, एनर्जीचं युनिट जूल आहे, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. सी, आपण काय बघत होतो, फॉर्म्युला बघत होतो, पण त्याच्या फॉर्म्युल्यावरून मी तुम्हाला डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल हे सांगत होते. मग ते सांगितल्यावर मग मी आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. P इक्वल्स टू F बाय A, सपोज हा एक फॉर्म्युला आहे, वेगळा फॉर्म्युला आहे, आपल्या लेसन मध्ये नाहीये, या लेसन मध्ये. P इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया, P मीन्स प्रेशर, F मीन्स फोर्स अँड A मीन्स एरिया. तर आता यामध्ये तुम्ही असं दोन लिहू शकताय, P इक्वल्स टू F अँड P इक्वल्स टू 1 by A, 1 upon A. P equals to F and P equals to 1 upon A. या दोघांचा एकच मिनिंग होतो, हाच, P equals to F upon A. पण मी तुम्हाला आता मागाशी सांगितलं की डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, म्हणजे या केसमध्ये काय आहे, P आणि F डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनलचा मिनिंग काय होतो तो नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचा. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी पण वाढते.
इफ वी इन्क्रीज अ वन क्वांटिटी देन सेकंड क्वांटिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे एफ ची व्हॅल्यू मध्ये जर काही चेंज झाला, म्हणजे एफ ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली, आता येतोय का आवाज? एफ ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर पी ची व्हॅल्यू पण इन्क्रीज होते. पूर्व प्रेझेंट आहे का? पूर्व प्रेझेंट दे बरं एकदा, असेल तर एस टाईप कर. Yes, the unit of work and energy are the same. सी पी इक्वल्स टू एफ ए मीन्स एफ मध्ये जर चेंज झाला, एफ जर इन्क्रीज झाला तर पी मध्ये पण काय होतं? इन्क्रीज होतं. पी पण इन्क्रीज होतो. एफ कमी झाला तर पी पण काय होतं? इन्क्रीज होतं. हे झालं डायरेक्टली प्रपोर्शनल, म्हणजे एक वाढली क्वांटिटी दुसरी पण वाढली, एक कमी झाली तर दुसरी पण कमी होती. पण आता हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय होतं? सपोज हे इक्वल्स टू च्या ऐवजी असं साईन आहे आणि इथे पण इक्वल्स टू च्या ऐवजी असं साईन, तर काय होतं? 1 अपॉन, जिथे पण 1 अपॉन असेल, सपोज पी इक्वल्स टू पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1 अपॉन ए असं असेल, 1 अपॉन 1 डिवायडेड बाय ए. 1 डिवायडेड बाय जिथे पण असेल ना तिथे म्हटलं जातं इन्व्हर्सली प्रपोर्शनल. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा मिनिंग काय होतो? जो की डायरेक्टली प्रपोर्शनलच्या अपोजिट. सपोज पी जर वाढला, पी ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर ए ची व्हॅल्यू ही डिक्रीज होते, म्हणजे कमी होते. इथे काय होते? कमी होते. सपोज पी जर वाढला तर ए ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, किंवा पी ची व्हॅल्यू जर कमी झाली, डिक्रीज झाली, तर ए काय होतो? इन्क्रीज होतो. म्हणजे हे एकमेकांच्या अपोजिट असतात. पी वाढला तर ए कमी होईल, किंवा पी कमी झाला तर ए कमी होईल. इथे पी आणि एच नसतील, दुसरा कुठलाही फॉर्म्युला तुम्ही घेतला तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय असतं? 1 डिवायडेड बाय समथिंग, जी क्वांटिटी असेल ती, त्याला म्हटलं जातं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर हा त्याचा डिफरन्स आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल. समजले का हे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? पूर्व आणि साई? साई, इन्व्हर्सली आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? दोघांमध्ये डिफरन्स काय कळलं? येस और नो टाइप करा. आवाज येत नाही का? पूर्वा, कॅन यू हिअर मी? आता आवाज येतोय का साई? साई, कॅन यू हिअर मी? ओके, येतोय. मी म्हंटल, मी क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, इन प्रपोर्शनल आणि डायरेक्टली प्रपोर्शनल दोघांमध्ये डिफरन्स समजलाय का काय आहे तो? येस, ओके, समजलाय. तर आता आपण याचे एक एक्झाम्पल घेऊयात. आपला फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू इक्वल्स टू पी एस. तर क्वेश्चन अगोदर बघूयात, किंवा तुम्ही कुठल्याही दोन व्हॅल्यूज घेऊ शकता. सपोज हा जो बॉक्स दिसतोय, तो बॉक्स मध्ये कुठलाही फोर्स नाहीये, किंवा फोर्स आपण ऍक्ट करणार नाही. तो बॉक्स काय आहे? एम्प्टी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले बुक्स नाहीयेत, किंवा कुठलं पण काही बॉडीज नाही, मटेरियल नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय? तिथं कमी फोर्स होणार आहे. मग आता तुम्हाला सपोज म्हटलंय की फोर्स आहे 1 न्यूटन. फोर्स किती दिलाय? 1 न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंट होतीये, ती मुलगी किंवा तिची गर्ल आहे, तो बॉक्स ती फुल करून घेऊन जाणार आहे, म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय करते. फोर्स अप्लाय करते म्हटल्यावर त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होती.
म्हणजे वर्क आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण क्वांटिटी तिथे अप्लाय होत आहेत. म्हणजे तिथे काय होत आहे, वर्क होत आहे. मग आता इथे डिस्प्लेसमेंट आहे, सपोज एस इज इक्वल्स टू 10 मीटर. फोर्स किती आहे 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट आहे 10 मीटर. 1 न्यूटन आणि 10 मीटर. तर तुम्हाला काढायचे या केसमध्ये की वर्क किती येईल डब्ल्यू. तर डब्ल्यू साठी तुमचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इक्वल्स टू एफ इंटू एस. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. डब्ल्यू इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सची व्हॅल्यू किती आहे 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर. 1 इंटू 10 किती येईल तुमचं 10 आणि वर्कचं युनिट आहे तर जूल. सो ती गर्ल किती वर्क करते तिथं 10 जूल वर्क करते. 10 जूल तिथे वर्क करते. हे झालं वर्क. हे आपण आज एक नवीन क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. आता अजून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. आता सपोज अशी एक केस आहे. आता या केसमध्ये आपण काय बघितलं की फोर्स अप्लाय केलाय 1 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट होती 10 मीटर. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण होते, म्हणजे तिथे वर्क होत आहे. पण एखादी अशी केस आहे की जिथे तुम्ही फोर्स ऍक्ट करताय, फोर्स अप्लाय करताय, बट तिथे डिस्प्लेसमेंट नाही होते, तर तिथे वर्क किती असेल त्या केसमध्ये, तर ते आपण फाइंड करूया. सी the unit of work and energy are same. Can measure both major सिस्टम. येस पूर्वा, व्हेरी गुड. दोघांचं युनिट सेम आहे आणि जूल आहे याचा युनिट. आणि सीजीएस युनिट काय मी सांगितलं होतं सीजीएस पण. व्हॉट इज द युनिट सीजीएस युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी? नसेल माहिती तर अर्ग म्हणतात. ERG. अर्ग इज अ युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी इन सीजीएस सिस्टम. सीजीएस सिस्टम मध्ये हे दोन्ही युनिट्स आहेत. तर आपला नेक्स्ट टॉपिक होता की जिथे फोर्स 0 असेल किंवा डिस्प्लेसमेंट जर तुमची झाली नाही, तर त्या केसमध्ये तुमचं वर्क किती असेल. सी आता तुम्ही काय करताय, एक बॉक्स आहे किंवा हा जो बॉक्स तुम्हाला दिसतो इथे, त्या बॉक्सवर वर्क तुम्ही म्हणता मी एवढं काम केलं की त्या बॉक्सला उचललं, पण ऍक्च्युली तिथं वर्क किती होत आहे, म्हणजे तिथे फोर्स तुम्ही अप्लाय केलाय 100 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय, पण सपोज त्या बॉक्सची जर डिस्प्लेसमेंटच झाली नाही, 0 डिस्प्लेसमेंट झाली, तर तुमचं वर्क किती त्या केसमध्ये हे फाइंड करायचंय. सी आता इथे तुमचा फोर्स किती झालाय 100 न्यूटन. म्हणजे या केसमध्ये ती गर्ल तो बॉक्स घेऊन चालली. सपोज त्यात खूप बुक्स ठेवलेत किंवा स्टोन्स ठेवलेत, व्हॉट एव्हर जे असेल ते तिने त्याच्यावर खूप फोर्स अप्लाय केलाय. खूप फोर्स म्हणण्यापेक्षा 100 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय इथे. पण तो अगोदर तो बॉक्स एम्प्टी होता, म्हणजे तिथे तिला कमी फोर्स अप्लाय करावा लागला ना. 1 न्यूटनच आपण बघितलं आणि 10 मीटर डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे तिथे त्या केसमध्ये वर्क किती आलं तुमचं 1 जूल आलं. पण या सेकंड केसमध्ये आता त्या बॉक्समध्ये तुम्ही खूप बुक्स भरलेत किंवा काय तुमचं स्कूल बॅग, टिफिन, बॉटल ते सगळं भरले आणि आता तुम्हाला तो बॉक्स वर फोर्स अप्लाय करून तो बॉक्स दुसऱ्या पोझिशनला न्यायचंय, म्हणजे किंवा त्याची डिस्प्लेसमेंट होती किंवा नाही, काय तिथे वर्क किती होतंय ते फाइंड करायचंय. मग आता तुम्ही तिथे फोर्स तर अप्लाय केलाय 100 न्यूटन आणि तो फोर्स आहे 100 न्यूटन, बट तरी तो बॉक्स तुमच्याकडनं त्याची पोझिशन चेंज नाही झाली, म्हणजे त्या बॉक्सला तुम्ही जो लावलाय 100 न्यूटन फोर्स तो त्याला सफिशियंट नाहीये डिस्प्लेसमेंट करायला. तिथे डिस्प्लेसमेंट नाही होते, त्या फोर्सला अजून फोर्सची नीड आहे. मग तुम्ही अजून फोर्स अप्लाय केलाय 200 न्यूटन. 200 न्यूटन जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करताल तेव्हा तुम्ही काय म्हणता, मी अजून जास्ती वर्क केलंय. म्हणजे 100 न्यूटनला तुम्ही काहीतरी वर्क करताल, बट 200 ला अजून काहीतरी जास्ती फोर्स अप्लाय केलाय ना इथे. या केसमध्ये 200च्या केसमध्ये अजून जास्ती फोर्स अप्लाय केलाय, तुम्ही काय म्हणता, मी अजून जास्ती वर्क केलंय. म्हणजे जेवढा जास्ती फोर्स
तेवढं जास्त वर्क. म्हणजे मी इथे काय सांगितलं होतं तुम्हाला फर्स्ट केसमध्ये, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ एस हा आपला फॉर्म्युला होता ना. डब्ल्यू आणि एफ काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे तुमचा फोर्स जर वाढला तर वर्क पण काय होतंय, वाढतंय. फोर्स जर कमी केला मग फर्स्ट केसमध्ये जर तुम्ही 1 न्यूटन फोर्स अप्लाय केला तर तुम्ही इझिली तो बॉक्स घेऊन जाऊ शकता, म्हणजे त्याला मूव्ह करू शकता, त्याचे डिस्प्लेसमेंट इझिली होऊ शकते. म्हणजे तुम्ही फोर्स जर कमी केला तर वर्क पण काय होतंय, कमी होतंय. म्हणजे हे काय दोन्ही डायरेक्टली प्रपोर्शनल. एक क्वांटिटी वाढली तर दुसरी पण वाढते, एक कमी केली तर दुसरी पण कमी होते. आता या केसमध्ये 100 न्यूटनला फोर्स केला तेव्हा तुम्ही समथिंग काहीतरी वर्क केलंय. पण जर तुम्ही 200 फोर्स ऍक्ट केलाय, त्यावर अप्लाय केलाय 200, खूप तुमच्याकडे जेवढी पॉवर आहे किंवा तुम्ही जेवढा फोर्स देता येईल तेवढा फोर्स दिलाय 200 न्यूटन, पण तरीही तो बॉक्स मूव्ह करत नाहीये किंवा डिस्प्लेसमेंट होती, तर तुमचं वर्क किती झालंय ते पण काढूयात आपण. जर तुम्ही फोर्स अप्लाय केलाय आणि जर डिस्प्लेसमेंटच झाली नाही, त्या केसमध्ये पण जाऊयात. पण आपल्या सेकंड केसच झाली की या केसमध्ये फोर्स काय केलाय तुम्ही, येस पूर्वा, येस युनिट वर्क आणि एनर्जीचं युनिट सेमच आहे, जूल. सेटिंग रॉंग. तुला माझा आवाज येतोय ना? कॅन यू हिअर मी? तुझे काही क्वेश्चन असतील तर ते टाईप कर चॅटमध्ये. हा, चॅटमध्ये टाईप कर, मी आन्सर त्याला, त्या क्वेश्चन्सला. तर या केसमध्ये आपण काय बघत होतो, 200 न्यूटन जिथे फोर्स असेल तिथे तुम्हाला या फर्स्ट केस पेक्षा, म्हणजे इथे जे 100 न्यूटन होता त्याच्यापेक्षा ती वर्क द्यावं लागणार आहे. म्हणजे जर फोर्स इन्क्रीज झाला तर वर्क पण काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणजे ह्या दोन्ही एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. वर्क फोर्स वाढला तर वर्क पण, फोर्स कमी केला तर वर्क पण कमी होत आहे. आता आपण अशी एक केस बघूयात, किंवा या केसने आपण आधी एक क्वेश्चन सॉल्व्ह आणि मग झिरो केस वाली, झिरो वर्क वाली केस बघू. सी, तुमच्याकडे फोर्स आहे 200 न्यूटन. आता 200 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय, पण तुमच्या ऑब्जेक्टची किंवा जो तो बॉक्स आहे त्याची डिस्प्लेसमेंट खूप थोडी झाली, 5 मीटर डिस्प्लेसमेंट झाली. मग अशीच्या केसमध्ये फर्स्टची केस बघितली होती आपण 1 न्यूटन, आणि तिथे काय झालं, 1 न्यूटन फोर्स अप्लाय केला, म्हणजे तुम्ही खूप कमी फोर्स अप्लाय केला आणि 10 मीटर डिस्प्लेसमेंट होती. त्यामध्ये तुमचं जूल किती आलं होतं, वर्क किती आलं होतं, 10 जूल. आता या केसमध्ये तुमचं फोर्स दिलाय 200 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट दिली 5 मीटर, तर तुम्हाला काढायचं आहे वर्क. तर वर्कचा फॉर्म्युला अगेन डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस. या केसमध्ये तुमचं फोर्स आहे 200 न्यूटन अँड डिस्प्लेसमेंट आहे 5 मीटर. मग 200 इंटू 5, 1000 जूल. 1000 जूल काय आलं तुमचं, वर्क आलं. बघा मग अशीच्या केसमध्ये, म्हणजे फर्स्ट केसमध्ये तुमचं वर्क आलं 10 जूल, या केसमध्ये तुमचं वर्क आलंय 1000 जूल. म्हणजे कितीचा डिफरन्स आलाय, तिथे तुम्ही कमी फोर्स अप्लाय केला त्यामुळे तुमचं कमी वर्क झालं, जिथे या केसमध्ये तुम्ही जास्ती फोर्स अप्लाय केला त्यामुळे तुमचं जास्ती वर्क झालंय. हे दोन झाली एक्झाम्पल्स. मी असे एक्झाम्पल्स 7-8 एक्झाम्पल ग्रुपवर देते मी होमवर्कसाठी, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आजचा होमवर्क तो असेल तुमचा. आता एक आपण थर्ड केस बघूयात, की ज्या केसमध्ये सपोज फोर्स तर तुम्ही खूप अप्लाय करता, त्या ऑब्जेक्टची जर डिस्प्लेसमेंटच झाली नाही तर तिथे वर्क किती होत आहे. सी, सपोज तोच बॉक्स आहे, त्याच्यामध्ये बुक्स भरलेले होते, अगोदर तो एम्प्टी होता, त्यावेळी 1 मीटर 10 मीटर डिस्प्ले न्यूटन फोर्स, 10 मीटर डिस्प्लेसमेंट आणि 10 जूल फोर्स आला, वर्क आलं होतं तुमचं. ते काय केलं आपण, त्याच्यामध्ये तुमचे बुक्स फिल केले, मग त्याच्यावर तुम्ही 2 न्यूटन फोर्स अप्लाय केला, त्याची फक्त 5 मीटरच डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे तुम्ही वर्क जास्ती अप्लाय केलं, कारण तुम्ही फोर्स खूप जास्ती एक्झर्ट केला ना, त्यामुळे तुमचं वर्क पण जास्त झालं 1000 जूल. पण आता एक थर्ड केस अशी आहे की त्या बॉक्समध्ये तुम्ही अजून काही फिल केलंय,
तुमच्या ब्रदर सिस्टर अजून बुक्स ठेवले, तुमचं स्कूल बॅग्स ठेवली, टिफिन सगळं फिल करून ठेवलं त्या बॉक्स. आणि आता त्या बॉक्समध्ये एवढं तुमचं मटेरियल आहे की तुम्ही त्यावर इतका फोर्स अप्लाय केलाय, सपोज जास्ती फोर्स अप्लाय केलाय, सपोज तुम्ही फोर्स अप्लाय केलाय आता 500 न्यूटन. 500 न्यूटन तुम्ही तिथे फोर्स अप्लाय केलाय. बट 500 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय, पण तो बॉक्सची डिस्प्लेसमेंट काहीच झालेली नाही. म्हणजे तो बॉक्स आहे त्याच पोझिशनवर आहे. म्हणजे तो बॉक्स सपोज इथे होता ना, याच्यामध्ये तुम्ही खूप फिल करून ठेवले मटेरियल, जे काय असेल ते तुमचं पेपर, बॉटल, टिफिन, बॉल, बॉक्स, तुमच्याकडं जे तुमचं पर्सनली असेल मटेरियल, ते सगळं तुम्ही यामध्ये काय केलंय, फिल करून ठेवलंय. बुक्स, नोटबुक्स, स्कूल बॅग. मग आता याच्यावर इतकं वेट आहे त्या बॉक्सचं की तुम्ही त्याच्यावर 500 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय, पण तरीही त्या बॉक्सची डिस्प्लेसमेंट झालेली नाहीये. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मग अशीच बघितलंय, शॉर्टेज डिस्टन्स. म्हणजे त्याने त्याची पोझिशन चेंज केली. सपोज तो ए पोझिशनला होता आणि त्याच्यावर फोर्स अप्लाय केल्यावर तो बी कडे जातो, म्हणजे त्याची काहीतरी मुवमेंट होती. पण या केसमध्ये त्याच्यामध्ये इतकं मटेरियल भरून ठेवलंय की तुम्ही खूप जास्ती फोर्स अप्लाय करूनही तो काय करतोय, तो बॉक्स मूव्ह होत नाहीये, मूव्ह करत नाहीये. म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे तो इथे येत नाही, फोर्स अप्लाय केला तर इथे येत नाही, म्हणजे तो एकाच जागेवर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली तिथे, एस इज इक्वल्स टू 0 मीटर. मग जर डिस्प्लेसमेंट 0 मीटर झालेली आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही किती वर्क केलंय. तुम्ही तर काय म्हणता, मी 500 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय, मी खूप वर्क केलंय, मी आज खूप वर्क केलंय, एवढी माझे बुक सगळे भरून बॉक्समध्ये भरली आणि त्यावर 500 न्यूटन फोर्स ऍक्ट केलाय, म्हणजे मी खूप वर्क केले. पण ऍक्च्युली तुमचं किती वर्क आहे ते बघा. 500 न्यूटन फोर्स तर अप्लाय केला, पण डिस्प्लेसमेंट किती झाली, 0 मीटर. डिस्प्लेसमेंट इज 0 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट काही झालेली नाही, तो बॉक्स आहे तिथेच आहे, पण तुम्ही फोर्स अप्लाय केला त्यावर. मग आता या केसमध्ये काढायचे तुम्हाला वर्क किती आहे, डब्ल्यू इक्वल्स टू एफ इंटू एस. फॉर्म्युला तर तोच आहे, W is equals to F into S. मग आता फोर्स किती आहे, 500, पण डिस्प्लेसमेंट किती तुमची, 0. मग 0 इंटू 500 किती झालं या केसमध्ये, 0. म्हणजे तुम्ही किती जूल फोर्स, किती जूल वर्क केलाय तिथे त्या केसमध्ये, 0. म्हणजे इव्हन तुम्ही जरी म्हणत असताल मी 500 न्यूटन फोर्स अप्लाय केलाय त्या ऑब्जेक्टवर, पण त्याची जर डिस्प्लेसमेंट झालीच नाही, तर तुमचं वर्क 0 आहे तिथे. या केसमध्ये तुमचं वर्क किती आहे, 0 आहे. म्हणजे यावरून काय कन्क्लुजन मिळते आपल्याला, की ज्या ठिकाणी किंवा ज्या केसमध्ये आपण फोर्स पण अप्लाय करतोय आणि ज्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट पण होती, फोर्स अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट होती, म्हणजे तिथे काय होतंय, तुमचं वर्क होत. फोर्स अप्लाय केलाय आणि डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट होतच नाही ऑब्जेक्टची, पण तिथे तुमचं वर्क किती असेल, तुम्ही फोर्स अप्लाय केलाय बट वर्क 0 असणार आहे या केसवरून. या केसचा रेफरन्स घ्यायचा. बघा यामध्ये काय होतं, तर फोर्स होता 500 न्यूटन, बट डिस्प्लेसमेंट 0 होती, त्यामुळे तुमचं टोटल पूर्ण वर्क किती झालंय, 0 जूल. साई तुला आवाज येतोय माझा, एम आय ऑडिबल साई. पूर्वा एकदा रिफ्रेश कर ना, मग जाऊन बॅचचा परत जॉईन कर, नसेल आवाज येत तर. हे या केसमध्ये झालं मग तुमचं वर्क 0. तर हे आज आपण काय केले, क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, वर्क आणि एनर्जी, वर्क, एनर्जी आणि डिस्प्लेसमेंट. हे तर आपण फक्त फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दलच बघितलं, पण जर अशा काही केसमध्ये तुम्हाला वर्क दिले, फोर्स दिले आणि डिस्प्लेसमेंट काढायला सांगितले, म्हणजे सपोज या 2 क्वांटिटी दिल्या आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती होती ती काढायला सांगितली, किंवा 2 ऑब्जेक्ट दिले आणि फोर्स किती होतोय ते काढायला सांगितलं, तर ते पण तुम्हाला फाईंड करता आलं पाहिजे. आपण याचं एक एक्झाम्पल करूयात. होमवर्क साठी तुमचा एकच क्वेश्चन आहे, म्हणजे एकच होमवर्क आहे तुम्हाला. मी जेवढे ग्रुपवर होमवर्क देईल, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायला देईल तुम्हाला, तेवढे तुम्ही सॉल्व्ह करायचे.
7-8 क्वेश्चन देते, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज चेंज करून वर्क तिथे तुम्हाला फाइंड करायचे. पण आता आपण अशी केस बघूयात, सपोज तुम्हाला वर्क दिलंय, त्यांनी सांगितलंय की तुम्ही 200 जूल वर्क केले आणि डिस्प्लेसमेंट झाली होती 10 मीटर. तर तुमचा फोर्स काढा. तर तुम्ही किती ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला? तोच बॉक्स आहे, तुम्ही त्यात जे बुक्स वगैरे भरून ठेवलेले आहेत, फिल केलेत ते, त्याच्यावर तुम्ही वर्क केले 200 जूल आणि तुमची डिस्प्लेसमेंट झाली 10 मीटर. तर तुम्ही त्यावर किती फोर्स वर्क अप्लाय केला होता? तेव्हा तुमची वर्क 200 जूल झालंय. तर सेम आता फक्त फॉर्म्युला रिअरेंज करायचा. W इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे तुमचा? F इंटू S. W इज इक्वल्स टू F इंटू S. तुम्हाला F काढायचा, मग F एका साईडला ठेवायचा आणि हा जो S मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन काय होईल? फक्त डिवाइड होईल. W बाय S. म्हणजे तुम्हाला मिळेल काय? 200 डिवायडेड बाय 10. 200 डिवायडेड बाय 10 मीन्स तुम्हाला आन्सर मिळेल 20 न्यूटन. 20 न्यूटन काय केलाय तुम्ही? फोर्स तिथे अप्लाय केला. म्हणजे ह्या 3 क्वांटिटी पैकी वर्क, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या तिन्ही क्वांटिटी पैकी कुठल्या पण 2 क्वांटिटी जर तुम्हाला दिल्या, 2 क्वांटिटीच्या व्हॅल्यूज जर तुम्हाला दिल्या, तर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत. म्हणजे तिसरी क्वांटिटीची जी व्हॅल्यू आहे, हा फॉर्म्युला यूज करून W इज इक्वल्स टू F इंटू S, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला तिसऱ्या क्वांटिटीची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. तर हे एक आपलं तुमचं लास्ट एक वेगळं एक्झाम्पल होतं, म्हणजे ज्या केसमध्ये तुम्हाला फोर्स काढायला सांगितला होता, वर्क आणि एनर्जी दिली होती. आता असे एक्झाम्पल्स देते मी जे की तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. तर याबद्दल काही डाऊट असेल, क्वेश्चन असतील तर विचारा. येस पूर्वा, काय काय म्हणायचंय तुला? पूर्वा, व्हॉट इज युअर डाऊट? प्लीज टाइप इट. अगं तुला आवाज येत नाही, आता हा तुझा प्रॉब्लेम झाला ना. तू एकदा बॅक जा आणि परत जॉईन कर. मी तुला मगाशी पण म्हंटल होतं. तुला आवाज येत नाही का? का समजत नाहीये? नसेल समजत तर टाईप कर, समजत नाही म्हणून. साई, मी आज काय शिकवलं ते समजले? सगळे एक्झाम्पल्स. साई, तर हे आपण एक्झाम्पल्स बघितले वर्क, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे. तिन्ही केसमध्ये जर 2 दिल्या कुठल्या पण क्वांटिटीज, तर तुम्हाला वर्क काढता आलं पाहिजे किंवा फोर्स काढता आलं पाहिजे किंवा डिस्प्लेस काढता आली पाहिजे, तिन्ही पण केसमध्ये. तर होमवर्क हाच आहे तुमचा. मी क्वेश्चन्स देते, सॉल्व्ह करायचे आणि सबमिट करायचे. याच्यामध्ये काही डाऊट असेल, समजलं नसेल तर विचारा. नेक्स्ट क्लासमध्ये आपण एनर्जी आणि एनर्जीचे टाइप्स हे डिस्कस करूयात. एकदा तू लेसन किंवा जे एनर्जी आणि एनर्जीचे जे टाइप्स दिले, ऍटलीस्ट एनर्जीचे टाइप्स आहेत ते रीड करून या नेक्स्ट क्लासला, जेव्हा आपला क्लास असेल तेव्हा. नेक्स्ट मंडेला तुम्ही ते एनर्जीचे टाइप्स आहेत ते एकदा रीड करून या. आपण तो टॉपिक घेऊयात. एनर्जी म्हणजे काय, वर्क आणि एनर्जीचं रिलेशन आणि एनर्जीचे सब टाइप्स, जे आपण ऑलरेडी एकदा स्टडी केलेले आहेत. आता जस्ट एकदा रिव्हिजन करायची. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा क्वेश्चन मध्ये, नसेल समजला तर, कारण हे न्यूमेरिकल्स आहेत सगळे. फोर्स जरी अप्लाय केला आणि डिस्प्लेसमेंट 0 झाली तर वर्क कसं 0 होतं, ही एक आपण स्पेशल केस बघितली. ओके, बाय स्टुडंट्स.